हॅलो मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग आणि आजच्या व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत. तर हा माझ्या किचनमधला पसारा बघून सगळ्यांना आपल्या सकाळची आठवण आली असेल. बरोबर आहे, सकाळची वेळ आहे आणि आज गौरी पूजन असल्यामुळं पुरणाचा स्वयंपाक केलेला आहे. तर बऱ्यापैकी तयारी झालीच आहे, म्हणजे स्वयंपाक अर्धा झाला आहे, आमटी पण बनवून झालेली आहे, भात पण रेडीच आहे आणि पुरणसुद्धा बनवून ठेवलेले. तर मला आता फक्त भजे आणि कुरवडी पापडी वगैरे तळायचं बाकी आहे. तर फटाफट तळून झालं की पुरणाच्या पोळ्या लाटून घेणार आणि मग नंतरची पुढची तयारी करून घेणार. तर आता स्वयंपाक झाला, खालची सगळी कामं आवरून झाली, किचन ओटा पण मी साफ करून घेतलेला आहे आणि आता वरती बघते मी, कारण वरती रांगोळी आणि समया वगैरे थोडंसं बाकी होतं काम. तरी रात्री 11 साडे 11 वाजेपर्यंत मी बऱ्यापैकी सगळं आवरून घेतलं होतं. डेकोरेशन वगैरे तर सगळं झालंच होतं आणि फराळाचं ते 2 ताटं जेवढं होतं बनवलेलं घरात तेवढं मी ठेवलं होतं आणि आमचा चहा झाला त्यावेळी. सगळ्यात अगोदर देवाला सुद्धा चहा ठेवला होता. तर आता दुपारचा नैवेद्य दाखवायचा बाकी आहे, तर तो दाखवून घेईल मी आधी. पण समया वगैरे लावायच्या बाकी आहेत, रांगोळी बाकी आहे आणि अजून थोडंसं काही बाकी होतं ते बघायला आले होते, कारण आता घरातलं बाकीचं सगळं आवरून झालं तर हे पण बघायला हवं. तर आता इथं समयाच्या वाती करून ठेवलेल्या आहेत मी आणि आता या राशी घातलेल्या आहेत मी धान्यांच्या, पण मला भीती वाटते मुंग्या लागायची. तर आज वातावरण असं मस्त आहे, बाहेर एकदम ऊन पडलेले, छान वाटते जरा. सगळ्या लोकांनी कपडे बिपडे वाळायला टाकलेत बाहेर, पण मला काय आज कपडे वाळवायला वेळ नाहीये, कारण जाऊ दे आता, चालेल जसं होईल तसं करूयात. ऊन छान पडलेले बाहेर आज. तर आताच जेवण वगैरे नैवेद्य दाखवला गौरींना आणि आमचंही जेवण झालं. तर आता सगळी कामं पण आवरून झालेली आहेत, देवाला नैवेद्य पण दाखवलाय आणि फराळाचं तर काही यावर्षी काही बनवलं नव्हतं, कारण मी आधीच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की आमच्याकडे करायच्या नव्हत्या गौरी, पण अचानक परत सगळ्यांनी केल्या आणि ब्राह्मण काकांनी सांगितलं करा म्हणून. तर म्हणून अचानक केल्या. तर एका दिवसात मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी केले आणि म्हणजे साधी सोपी सिंपल अशी पूजा केली. पूजाविधी महत्वाचे शेवटी, दुसरं काय एवढं होईल तेवढं करायचं आणि मी नक्कीच प्रयत्न केला एका दिवसात मला जेवढं होईल ते सगळं करायचं. आणि आता सगळी कामं वगैरे आवरून जेवण वगैरे करून किचन साफ करून वरती आली. आता समया लावायच्या बाकी आहेत. एक दिवा इथं चालू होता, समया रेडी करून ठेवलेल्या आहेत मी, पण लावायच्या बाकी होत्या. तर आता वाती पण करून ठेवलेल्या आहेत. आता रांगोळी आणि समया बाकी आहेत, तर समया लावून घेते. खंड दिवा होता रात्री, तो काढलाय आता आणि हा दिवा चालू आहे, पण तो पण नीट जळत नाहीये, कारण ते तेल यावेळी मी दुसरं आणलं होतं राईचं तेल. तर राईच्या तेलाचा दिवा जळत नाही कदाचित असं वाटतंय मला व्यवस्थित, कारण अर्धा जळतोय, थोडा वेळ 1 तासाने परत कमी होऊन जातोय. म्हणून आता तुम्ही जर असं करत असाल तर राईचं तेल कधीच आणू नका. पण असं दुकानदार सांगतात की राईचं तेल हनुमान आणि शनिदेवाला चांगलं असतं व असं, म्हणजे चालतं त्यांना, म्हणून मी राईचं तेल घेतलं होतं. कारण देवाला कशी वेगळी सेपरेट बॉटल असते तर चांगलं व असं आपलं किचन मधलं डेलीचं तेल वापरण्यापेक्षा, म्हणून मी एक अर्धा लिटरची बॉटल आणली होती देवासाठी, पण ती काय बरोबर लागली नाही, मला चेंज करावी लागणार आहे. आणि फक्त 2च पदार्थ बनवले होते मी, फटाफट कमी वेळात जेवढं मला करता येईल तेवढं केलं मी 1 दिवसात. तरी सुद्धा कालही खूप छान केलं सगळं व्यवस्थित, आणि कारण मला केलं तर चांगलंच करायला आवडतं, असं तसं नको वाटतं. तर असे आमच्या गौरी आहेत. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशा वाटल्या, साड्या कशा आहेत, कशा नेसवल्या आहेत, कशा दिसतायत. आणि हे मुखवटे गौरींचे माझी आईकडून मला आलेले. तर इथं गुजरातमध्ये कसं असतं, कधी काय झालं म्हणजे हातातून पडला काही पण होऊ शकतं, आणि आपल्याकडे कसं मार्केटला सगळ्या गोष्टी रेडी म्हणजे भेटतात, सगळ्याच गोष्टी अवेलेबल असतात गौरीच्या वेळी. तसं इथं कुठं जायचं आणायला नाही का एवढ्या दूर, म्हणून मी मागवतानाच पितळाचे मुखवटे मागवले होते. खूप जड आहेत, भारी आहेत आणि टेन्शन नाही काही असं. आणि काही खेळणी बिळणी जास्त नाहीये, साधं सिंपल असं डेकोरेशन आहे, फ्लावर वगैरे, कारण मला पण जास्त असं नाही आवडत, असंच आवडतं साधं सिंपल. चला मग रांगोळी काढूया. रांगोळी काढून झाली की तुम्हाला दाखवेल मग कशी येते. तर ही बघा मी रांगोळी काढलीये, कमी वेळात काढली रांगोळी, जास्त काही विचार केला नव्हता आणि अगोदर सर्च पण केली नव्हती कारण तेवढा वेळच नव्हता.
म्हणून पटकन होईल अशी साधी सोपी आणि एकदम सिंपल अशी छानशी रांगोळी काढली. मध्ये स्वस्तिक काढून लक्ष्मीची पावलं काढलीत आणि समईच्या कडेने अशी रांगोळी काढली आहे. तर झालं आता सगळं. आता फक्त समया लावायच्या बाकी आहेत आणि बाकी थोडा साईडला पसारा उचलायचा आहे. तर रांगोळी कशी वाटली ते पण मला सांगा. बघा, कमी जागेत बसणारी अशी छानशी रांगोळी आहे आणि ही रांगोळीचा स्टॉक सगळा करून ठेवलाय मी. कारण महाराष्ट्रात कसं कधी रांगोळी भेटून जाते पटकन, तसं इथं भेटत नाही. फक्त दिवाळीतच रांगोळी भेटते, नाही तर मग खूप फिरावं लागतं. म्हणून मी आपल्याला कसं रोजच्या रोज रांगोळी काढायची असते किंवा सणवार असतो तेव्हा काढतोच आपण, म्हणून मी स्टॉक करून ठेवलेला आहे. व्हाईट कलरची पण भरपूर आहे आणि कलर पण आणलेले आहेत भरपूर. तर हे कडधान्य जे आहेत कोणी कोणी वाटीमध्ये बाउलमध्ये ठेवतं, पण नियमानुसार रीतीनुसार अशा राशीच घालायच्या असतात कडधान्यांच्या. म्हणून मी मागच्या वेळी वाटीतच ठेवलं होतं, पण आता यावेळी मी राशी घातलेल्या आहेत. तर रोजच्या देवाची सुद्धा इकडं पूजा केलेली. सायंकाळचे 6:30 वाजलेले होते आणि आता म्हटलं असं पण 6:30च्या वेळीच 6:30-7च्या दरम्यानच लक्ष्मीचं आगमन होत असतं घरात. तर म्हटलं ही वेळ चांगली आहे आरती करण्यासाठी, म्हणून फटाफट आरतीची तयारी केली. आरतीच्या वेळी काही जास्त कोणाला बोलवलं नाही मी, पण घरात आम्ही जेवढे होतो, समोरची एक मैत्रीण होती आणि आम्ही अशीच आरती करून घेतली. तर गणपतीची वगैरे पण आरती करून घेतली. मी ऑनलाईनच आरती लावली होती गौरींची, सगळ्यांनी मिळून आरती करून घेतली. कारण मग संध्याकाळी 7च्या नंतर पण बरेचसे फ्रेंड्स मैत्रिणी वगैरे येणार होत्या, तर ते पण खूप दिवसातून येतात. तर गप्पा गोष्टी चहा पाणी वगैरे होतं, म्हणून मग निवांतपणे अगोदरच आरती करून घेतली पटकन. मग राहिली का राहून गेली असते आरती, म्हणून सगळ्यांनी मिळून आरती केली. शिवांशला सुद्धा आरती करायची होती, त्याच्या पप्पांच्या सोबत त्या दोघांनी मिळून पण आरती केली. तर चला मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग कसा वाटला